बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले। भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा असेल। धारणी येथील सभा आटोपताच गावातील एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मेळघाटमधील समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या। सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लहानपणी अंगाखांद्यावर खेळवलं असा दावाही केला। गोंदिया नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कटरे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोंदियात जाहीर सभा घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश चित्तेंची प्रचार सभा पार पडली। यावेळी शिंदेंनी लोकांची पोटदुखी घालवण्यासाठी मुंबई 250 रुग्णालये सुरू केली, मात्र पोटदुखी जात नाही असा टोला ठाकरेंना लगावला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती रवींद्र चव्हाणांमुळे तुटली असा आरोप आमदार निलेश राणेंनी केला होता। रवींद्र चव्हाणांनी मात्र युतीच्या प्रश्नाला बगल देत सारवासारव करत उत्तर देणं टाळलं। कुळगाव बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेकडून एका घरातील 2-3 नव्हे तर 6 जणांना उमेदवारी देण्यात आली, मात्र शिवसेनेवर नको ते आरोप करतात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा वामन म्हात्रेंनी केलाय। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक आहे, हे तुम्ही कसं ठरवणार असा सवाल खासदार श्रीकांत शिंदेंनी केला। हार समोर दिसली की असा आरोप करतात असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना लगावला। विरोधी पक्षांच्या आरोपांनंतर दुबार मतदारांची आकडेवारी समोर आली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत 11 लाखहून अधिक दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। मोळमध्ये पवार गटातील आजी माजी आमदारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्याच पक्षातले आमदार राजू खरेंवर जोरदार टीका केली। स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर राजू खरेंना उमेदवारी मिळाली असा आरोप त्यांनी केलाय। आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हजेरी लावली। आश्लेषा चौधरी या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। येवला शहरासाठी राष्ट्रवादी भाजप रिपाई महायुतीने वचननामा जाहीर केलाय। मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय। यात विस्थापित व्यावसायिकांचे पुनर्वसन करणार असंही सांगण्यात आलंय। येवला नगर परिषदेच्या निवडणुकांचा प्रचाराचा धुरळा उडाला असून प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते। यावेळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली। मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला। भाजप विजनवर मत मागतोय तर काँग्रेसचं राजकारण तळात मळात आहे, विकासाचं नाही असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा काँग्रेसवर निशाणा साधलाय। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे, मंत्री चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला। कोल्हापूरच्या मुरगुडमधील प्रचार सभेत ते बोलत होते। महाराष्ट्राच्या राजकारणात तिजोरी आणि चावीची चर्चा रंगत असताना विजय वडेट्टीवारांनी यावरून टोला लगावलाय। त्या तिजोरीत जो हात घालतो तो पैसे लुटून जातो अशी टीका त्यांनी केली। कोणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका असं वक्तव्य माजी मंत्री महादेव जानकरांनी केलं। भाजप जाती जातीत भांडणं लावणारा पक्ष आहे असा आरोपही त्यांनी केलाय। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागरांवर टीका केली। पक्ष माझ्या काकाचा नाही तुमच्याच काकाचा आहे, तो व्यवस्थित सांभाळावा अशा शब्दात क्षीरसागरांनी प्रत्युत्तर दिलंय। राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले योगेश क्षीरसागर यांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी पाठिंबा दर्शवलाय। त्यांच्या भूमिकेला बीडमध्ये मोठं महत्त्व असून यामुळे त्यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागरांसमोर आव्हान उभं ठाकले। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज बाद केल्याप्रकरणी सोलापूरच्या सत्र न्यायालयात अपील केले। उज्ज्वला थिटे यांचा सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता। यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती।
मुरुड नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आमने सामने आलेत। मागील 5 वर्ष शिवसेनेनं मुरुडचा विकास केल्याचा दावा आहे, तर केवळ इमारती आणि रस्ते बांधणं म्हणजे विकास नव्हे असा टोला राष्ट्रवादीनं लगावलाय। यशवंतराव चव्हाण यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे, पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी समाधीस्थळी जाऊन यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केलं। धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषदेतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नयनकुमार रावत यांच्यासह 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। यावेळी दोंडाईचा शहरात विजय जल्लोष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी यशवंतराव चव्हाणांना अभिवादन केलं। घोरपडे यांनी प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे एकत्र आले असले तरी त्यांच्यासमोर पवार गटाच्या सुवर्णा पाटील यांचं मोठं आव्हान आहे। पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे चिरंजीव तेजस शिंदे सुवर्णा पाटील यांच्या प्रचार यात्रेत सहभागी झाले। भंडाराच्या तुमसर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं सागर करणे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत, तर राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार सभेत प्रफुल्ल पटेल यांनी बंडखोरांवर निशाणा साधला। चाळीसगाव निवडणुकीत बोगस मतदानासाठी बनावट ओळखपत्र बनवण्याचं काम सुरू आहे असा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीनं केलाय। याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रभाग क्रमांक 1 ते 18 मधील सर्व मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावर कॅमेरे बसवून संपूर्ण मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण करण्याची मागणी केली। मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय रिटायरमेंट संदर्भात मोठं वक्तव्य केलं। आज माझ्यातल्या पंकजा मुंडेंना थोडं रिटायरमेंट घेण्याचं समाधान वाटायला लागलं असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी माजलगावच्या जाहीर सभेत केलं। नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमरावती जिल्ह्यात सभा घेतली। यावेळी अमरावती विमानतळावर माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। उद्धव ठाकरेंनी खासदार संजय राऊतांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच पुन्हा एकदा मैदानात दिसतील आणि हातात तलवार घेऊन येतील अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी संजय राऊतांची भेट घेतली। यावेळी त्यांनी संजय राऊतांना भेटून तब्येतीची विचारपूस केली।